डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिला जामीन अर्ज मंजूर झाला आहे. प्रख्यात मेंदू विकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन मंजूर केला. यानंतर आता गुरुवार दिनांक 26 जून रोजी तब्बल 65 दिवसानंतर तिची कारागृहाबाहेर सुटका होणार असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने मुसळे हिला जबाबदार धरून डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मनीषाला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयानं मनीषाला पोलीस कोठडी सुनावली. ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत तिनं सत्र न्यायालयात जामिनाकरता अर्ज दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी मनीषाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. यात बचाव पक्षाकडून डॉक्टरांविरुद्ध कोणतेही घाणेरडे आरोप केले नव्हते. दाद मागण्यासाठी ईमेल केला होता. या ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती नव्हती असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील सुसाईड नोट दुसऱ्या दिवशी सापडली ही बाब संशयास्पद असल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मराठीत असून दोषारोपपत्रातील कागदपत्राप्रमाणे 2001 नंतर डॉक्टरांनी मराठीत लिखाण केलं नव्हतं. कोणाला तरी वाचवण्याकरता मनीषा हिला बळीचा बकरा बनवण्यात आला असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे.